महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। याला ब्रेकिंग न्यूज म्हणू शकता। लाडकी बहीण योजनेचे जो तुम्हाला हप्ता मिळतोय, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत 1500 रुपये प्रमाणे हप्ता मिळत होता, तर आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। बँक खात्यात आता तुम्हाला 2100 रुपये जमा होणार आणि त्यासोबत सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना 12,000 रुपये मिळणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना आता 12,000 रुपये देण्यात येणार आहे। शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये तुम्हाला या महिन्यापासून देण्याचे राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबतच बहिणींना 12,000 रुपये देखील मिळणार आहे। आज बैठकीत निर्णय झालेला आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे वाटपचा निर्णय सुद्धा एप्रिलपासून आम्ही घोषित केलेला आहे। याला पूर्णपणे मान्यता दिलेली आहे की तुम्हाला हप्ता आता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। आणि दुसरा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आज बैठकीत, तो म्हणजे तुम्हाला आता लाडक्या बहिणींना 12,000 रुपये देण्यात येणार आहे। आणि त्यासोबतच बहिणींना 830 रुपये आणि एप्रिलचा हप्ता, बघा एप्रिलच्या हप्त्यासोबत 830 रुपये सुद्धा देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। 830 रुपये तुम्हाला गॅस कनेक्शनचे असणार आहे। गॅस कनेक्शनचे ज्या बहिणींना पैसे भेटले नसेल त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी, त्यांना सुद्धा आता एप्रिलपासून 830 रुपये प्रमाणे तुम्हाला गॅस कनेक्शनचे 3 गॅस कनेक्शनचे पैसे तुम्हाला दिले जाणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता एप्रिलचा हप्ता वाटप होणार आहे आणि ज्या बहिणींना गॅस कनेक्शन पैसे भेटले नाही त्यांना 830 रुपये आणि 12,000 विशेष प्रकारे तुम्हाला दिले जाणार आहे। सर्व माहिती तुम्हाला सांगतो की कोणत्या बहिणींना 12,000 रुपये दिले जाणार आणि 830 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका। सर्वात जास्त इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती आम्ही ब्रेकिंग न्यूज तुमच्यासमोर घेऊन येत असतो। लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा। तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की लाडक्या बहिणींना जे 12,000 रुपये कशाचे आणि कोणत्या बहिणींना मिळणार आहे। ठीक आहे, सर्वात महत्त्वाची बातमी आहे की 12,000 रुपये बहिणींना कशाचे मिळत आहे आणि कोणत्या बहिणींना मिळणार आहे। आज बैठकीत निर्णय झालेला आहे की 830 रुपये आणि एप्रिलचा हप्ता 2100 प्रमाणे वाटप करायचा आहे। तर एप्रिलचा हप्ता तर सर्व बहिणींना दिला जाईल, याच्याबद्दल काही शंका नाही। एप्रिलचा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे। याला पूर्णपणे मान्यता भेटलेली आहे की बहिणींना आता ही स्कीम 1500 वरनं आता 2100 वर आलेली आहे। आज बैठकीत पूर्ण निर्णय पार पडलेला आहे आणि याबद्दल पैसे वाटपचे आता सुद्धा झालेले आहे। बघा, पैसे वाटपचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे। त्यासोबतच आता तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता येतोय। तुम्हाला मेसेज जरी आला असेल, आता तुम्ही व्हिडिओ पाहताना तुम्हाला मेसेज आला असेल 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटला असेल। ठीक आहे, आज बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे। त्या निर्णयामध्ये आपल्याला दिसून येत आहे, पूर्ण आर्टिकल आलेला आहे। आर्टिकलमध्ये आपल्याला हे दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप करा आणि 12,000 रुपये या बहिणींना द्यायचे आहे। ठीक आहे, आता आपण जाणून घेऊया कोणत्या बहिणींना 12,000 रुपये देणार आणि कोणत्या बहिणींना आता 830 रुपये येणार आहे। एप्रिलचा हप्ता आजपासून वाटप सुरू होणार आहे। म्हणजे आता वाटप कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार ती माहिती मी तुम्हाला देतो। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा जो हप्ता आता जमा होणार आहे, 10 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। बघा, विशेष प्रकारे माहिती जी आलेली आहे की सर्वात प्रथम या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। पैसे वाटप होणार 10 जिल्ह्यात 2100 रुपये प्रमाणे। हप्ता आता वाढलेला आहे, 1500 वरनं 2100 झाले आहे, म्हणून हा पहिला हप्ता तरी म्हणता येईल आपल्याला की लाडक्या बहिणींना आता पैसे जे वाढून मिळत आहे हा पहिला हप्ता असणार आहे। म्हणून सर्वात अगोदर या 10 जिल्ह्यांची यादी आली आहे की ट्रायल म्हणून सर्वात अगोदर या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होती, याची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। शासनाने 10 जिल्ह्यांची नावं दिलेली आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आहे, इथं पाहू शकता तुम्ही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता जो आता वाटप होणार या 10 जिल्ह्यांपासून तुम्ही सुरुवात करा। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। यामध्ये शासनाने जे नियम वगैरे होते ते सर्व नियम आता नियम धरूनच पैसे वाटप करा। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की आधीचे जे नियम आहे सर्व नियम वगैरे काढण्यात आलेले आहे। महत्त्वाचे 4 नियम आणि महत्त्वाचे कागदपत्र हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा जो पण हप्ता तुम्हाला आता दिला जातो 1500 वरनं आता 2100 वर आलेली आहे। आणि यापूर्वी पण शासनाने निर्णय घेतलेले होते की या निर्णयामध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना पैसे वाटप
पुढील हप्ता मिळणार आहे। शासनाने स्पष्ट केलं होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना, ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना तुम्ही यापुढे हप्ता वाटप करायचा आहे। आता ते नियम कोणते असणार आहे ते नियमबद्दल तुम्हाला माहिती देतो, थोडक्यात माहिती देतो आणि त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। 10 जिल्ह्यांची यादी कसं आली आहे ती 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि कोणकोणते नियम आहे आणि कागदपत्र कुठले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती सांगतो, ठीक आहे। सर्वात प्रथम आपण या 10 जिल्ह्यांची नावं पाहू, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, त्यानंतर तुम्हाला नियमबद्दल आणि कागदपत्राबद्दल सांगतो। जिल्ह्यांची नावं पाहण्या अगोदर आपण बँकांचे नावं पाहूया, कारण शासनाने हा हप्ता जो वाटप होणार आहे बँकांकडे जे पैसे आता जमा केलेले आहे या 12 बँकांमध्येच पैसे, जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार आहे। बघा, राज्य शासनाने सर्वात मोठा प्रश्न एकच आहे की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये प्रमाणे पैसे जे वाटप आता होणार आहे, तर या 2100 रुपये प्रमाणे पैसे आता बँकेकडे जमा करण्यात आले। मुख्यमंत्री, आता तुम्हाला माहिती आहे, महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या विभागातर्फे बँकांकडे पैसे आधी जमा होतात, त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतात बँकेच्या माध्यमातून। तर बँकांमध्ये जे पैसे आता जमा करण्यात आलेले आहे, आधी 1500 प्रमाणे पैसे जमा बँकांकडे जमा व्हायचे, तर आता 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा होत आहे। तर यामध्ये कोणकोणत्या बँकांची लिस्ट आहे, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना या बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला, या 12 बँकांपैकी असेल तर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे एप्रिलचा, असं तुम्हाला मेसेज येणार आहे। आणि या बँकांव्यतिरिक्त दुसरं बँक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी अजून वाट पाहावं लागेल, कारण शासनाने या 12 बँकांना प्रोत्साहन दिलेलं आहे। या 12 बँकांपैकी खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे, ठीक आहे। आता सर्वात अगोदर पहिलं जे बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा। बघा, बँक ऑफ बडोदा म्हणजे जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही याचं झेरॉक्स दिलं असेल तर तुम्हाला 2100 रुपयाचा मेसेज लवकरात लवकर येणार आहे। पहिलं जे बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, दुसरं बँक आहे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, अशा प्रकारे आता टोटल 12 बँक आपल्याकडे आलेले आहे। या 12 बँकांपैकी खातं असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की सर आमचं या बँकमध्ये खातं आहे आणि आम्हाला पैसे आलेले आहे, ठीक आहे। इंडियन ओव्हरसीज बँक यामध्ये जर खातं असेल तर येणार आहे पंजाब नॅशनल बँक, पंजाब साइड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आणि यूको बँक, ठीक आहे। या अशा प्रकारे या 12 बँकांचा प्रोत्साहन दिलेला आहे। तर या 12 बँकांपैकी तुमचं खातं असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे। आता आपण जिल्ह्यांची नावं पाहू, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आता महत्त्वाची बातमी की जे 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे, 10वा हप्ता जो आता वाटप होतोय, तर 2100 रुपये कोणाला मिळत आहे, ठीक आहे। हे सर्वात मोठा प्रश्न की 10वा हप्ता आता वाटप होतोय, 10वा हप्ता आता जो वाटप होत आहे तो 10वा हप्ता कोणाला दिला जात आहे, ज्या बहिणींचं म्हणजे एप्रिलचा हप्ता 2100 रुपये कोणाला मिळत आहे, ज्या बहिणींचं फॉर्म भरत असताना बघा तुमचा अर्ज या महिन्यात असेल तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येत आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही जर या महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा फॉर्मची सुरुवात झाली त्याच टायमाला तुम्ही जुलैमध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 2100 रुपयाचा मेसेज येणार आहे, ठीक आहे। आणि ऑगस्टमध्ये जरी भरला असेल, जुलैनंतर ऑगस्टमध्ये सुद्धा भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपयाचा मेसेज येतो आहे। आणि सप्टेंबरमध्ये जरी भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपयाप्रमाणे मेसेज येत आहे। याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला नसेल, ऑक्टोबरमध्ये जरी फॉर्म भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे पैसे येणार नाही, तुम्हाला फक्त 1500 रुपये प्रमाणे पैसे येणार। कारण शासनाने सर्वात अगोदर जेव्हा योजना सुरू केली होती त्या टायमाला गोरगरीब महिलांना याचा लाभ द्यायचा आहे, त्यासाठी ॲडव्हान्समध्ये 1 महिना वाढवण्यात आलेला आहे, ठीक आहे। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तो जो वाढवलेला महिना आहे त्यामध्ये ज्या बहिणींनी फॉर्म भरला असेल त्यांना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आणि पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने शासनाने लिस्ट जाहीर केलेली आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला आहे की ऑगस्टमध्ये का सप्टेंबरमध्ये, कारण की फॉर्म भरल्याचा जे महिना असेल त्या महिन्यामधून तुम्हाला पैसे वाटप होत आहे, ठीक आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला आता पाहूया आपण पैसे जे वाटप होत आहे ते कसं पैसे वाटप होत आहे, कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप होत आहे ते सर्वात अगोदर आपण पाहूया। 36 जिल्ह्यातली लिस्ट जाहीर झालेली आहे। सर्वात अगोदर आपण
पैसे जे वाटप होत आहे याची यादी आपण पाहूया. त्यानंतर तुम्हाला सर्व याद्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. ठीक आहे. महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे, कारण की आता पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, एप्रिलचा हप्ता. ते सर्वात अगोदर आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप होत आहे. ठीक आहे. तर 15 जिल्ह्यात पैसे वाटप आज आणि उद्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो. ठीक आहे. आता उद्या जे पैसे वाटप होणार आहे त्याची यादी इथं पाहू शकता तुम्ही. सांगलीमध्ये पैसे वाटप होणार आहे. गडचिरोलीमध्ये जिल्ह्यांची नावं सांगतोय. गडचिरोलीमध्ये होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. या 15 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्ह्यात उद्या पैसे वाटप होणार आहे. या जिल्ह्यातून तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो, आम्हाला पैसे आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर 3 जिल्हे इथं पाहू शकता तुम्ही. 15 जिल्ह्यांपैकी 3 जिल्हे इथं पाहू शकता. नागपूर आहे, त्यानंतर पुण्याला पैसे वाटप होत आहे, त्यानंतर नाशिकला पैसे वाटप होत आहे. या 15 जिल्ह्यातून 6 जिल्ह्यात पैसे वाटप उद्या होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर उद्या परत पैसे वाटप होणार आहे. कोणता जिल्हा असणार आहे इथं पाहू शकता. यवतमाळ, चंद्रपूर आणि जळगाव अशा या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे उद्या वाटप होणार आहे. ठीक आहे. आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता. मुंबई शहरला पैसे वाटप होणार आहे. नागपूर, मुंबई उपनगर, त्यानंतर नंदुरबार. बघा, मुंबई शहर, मुंबई उपनगर दोघं म्हणजे विदर्भामध्ये पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर खानदेशामधून नंदुरबारमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे उद्यापासून. त्यानंतर शेवटचे 3 जिल्हे इथं पाहू शकता तुम्ही. धुळ्यामध्ये पैसे वाटप होणार आहे, त्यानंतर बीडमध्ये, त्यानंतर शेवटचा जिल्हा असणार आहे संभाजीनगर. असं पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. महाराष्ट्राने पूर्ण लिस्ट जाहीर केली आहे. 36 जिल्ह्यांची लिस्ट जाहीर केलेली आहे. उद्या या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. त्यानंतर उद्या परत 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. अशा पद्धतीने एप्रिलचा हप्ता जो 10वा हप्ता वाटप होतोय एप्रिलचा, तो आता या जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या जिल्ह्यातून राहता, तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला असेल. अनुदानाचे 25,000 रुपये जर मिळाले असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आत्तापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.